आणि सर्वच जे होतं डिस्कशन फायनली 2 स्वेटर काढलेले त्यामधले चांगले आणि काय करत चालू आहे प्रत्येक आणि नमस्कार मित्रांनो, सर्वांना एकदा गुड मॉर्निंग. कसं काय मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आपण आहे पाडगंजच्या मेट्रो रेल्वे स्टेशनवर. असं रेल्वे स्टेशन आहे इथलं, मेट्रो रेल्वे स्टेशन. आणि दिल्लीचं जे आहे मागच्या वेळेस आपण गेलो होतो नवी दिल्लीमध्ये. ॲक्च्युली निघालो होतो आपण नवी दिल्लीमध्ये आलो होतो. नवी दिल्लीमध्ये आता पाडगंजमध्ये आहे. पाडगंजमध्ये जी रूम आहे आमची, काल ती आपण सकाळी 5 वाजता मनालीवरनं कुलू मनालीवरून डायरेक्ट आपण आलो होतो दिल्लीला. दिल्लीमध्ये पाडगंज थांबलो आणि तिथंच लगे मेट्रो स्टेशन आहे बाजूला. तर इथून जायचं आहे आम्हाला काय तर सामान वगैरे खरेदी करायचं आहे मार्केटला. तर त्यासाठी शोधत आहे माझं वगैरे असं. आपल्याला कुठं जायचं आता सरोजिनी नगर. त्यासाठी तर रस्ता शोधायचा आहे. तर चालू आहे मार्केट पाहणं आणि आम्हाला तिथं शॉपिंग करायचं आहे, थोडीशी खरेदी वगैरे करायची आहे. त्यामुळे तुम्हाला चालू आहे. आणि सर्व आता निघणार आहे आम्ही सरोजिनी नगरसाठी. पुढचा रस्ता जर सापडला चेक केलं आणि ते सरोजिनी नगर कुठे आहे तर तिकीट वगैरे काढायची लाईन इकडे आहे. तिकीट काढणार आहे. तिकीट काढल्यानंतर तर मित्रांनो आत्ताच आम्ही आता आलेला आहे दिल्ली हाट मेट्रो स्टेशनवरती. आणि इथून आम्हाला लगेच जायचं आहे खाली मार्केटला. असं बघायचं आहे दिल्ली हाट. काय नाव आहे तर मेन पॉईंट असेल इथला, त्यामुळे तसं नाव म्हटलं. काय मग आजचं मॉर्निंग कशी होते आपली? आजची मॉर्निंग जरा झोप कमी झालेली आहे, पण तरी आम्हाला दिल्लीत फिरायचं होतं आणि तो दिल्लीत फिरण्याची उत्सुकता होती. त्यामुळे आम्ही फार उत्सुकतेनं आवरलं सकाळी. आणि मेट्रोचा प्रवास सुरू आहे आता आमचा. सरोजिनी नगरला जायचं आहे आम्हाला. आम्ही आत्ता चाणक्य हॉटेलला थांबलेलो होतो. तिकडं रामकृष्ण मिशनजवळचं मेट्रो स्टेशन होतं ते. तिथून आता इथं आलो आहे दिल्ली हाटला. दिल्ली हाटून सरोजिनी नगरला जातो. असा आमचा प्रवास चालू आहे. सकाळी रात्रभर प्रवास झाला. रात्रभर प्रवास झाल्याच्या नंतरही सकाळी उठलो आणि इथं प्रवास चालूच आहे. 12 वाजत आलेले आहे. आणि आता मेन मार्केटमध्ये जाणार आम्ही. कारण आम्हाला खूप सारं जे आहे कॅमेरे झालं काही झालं असं जे आहे ते खरेदी वगैरे करायची आहे. खरेदी करून आम्ही लगेच परत येणार आहे पाडगंजवरती येणार आहे. पाडगंज वापस जेव्हा आता तोपर्यंत शॉपिंग करणार आहे. जेवढी शॉपिंग करता येईल तोपर्यंत मस्तपैकी आपल्या व्हिडिओमध्ये येणारच आहे. आपण कुठे कुठे जाणार आता आपण कसं आहे आपण उतरला आता सरोजिनी नगर मार्केट इथलं मेन मार्केटमध्ये जाणार आहे. रस आहे मेट्रो स्टेशनवरती असं असतं सर्व पूर्ण. खरंच ट्रॅव्हलिंग म्हटलं की वेगवेगळं ठिकाण येतात, वेगवेगळे प्रवास येतात. दिल्ली म्हटलं तर विषय हार्ड आहे. दिल्लीचं लुकच नाही. तिथलं मेट्रो स्टेशन म्हणजे आपलं जालन्याचे 2 स्टेशन दिसतात. खूप भारी बघा असं आहे. पूर्ण सावधानी राहावं लागतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पॉटवरती. आता चालूच आमचा प्रवास दिल्ली हाटवरचा. तर असं आहे. कोणत्या लाईन इथं लाईन वगैरे दिलेलं असतं. पिंक रे हॅलो हे बघ वर पिंक लाईन. चला लेफ्ट सगळीकडे यानंच जावं लागतं. चढणे उतरणं सुदर्शन भाई पण सोबत 4 जण आहे. मनालीमध्ये आम्ही खूप जण होतो, 8 ते 10 जण होतो. पण आता कमी होत आता आमचं आलं आहे 4वरती. आणि 4 जण दिल्लीमध्ये जो आहे मार्केटचं बघणार आहे, तिथे शॉपिंग खरेदी करणार आहे. असा प्रवास चालूच आहे. नेमके कुठं थांबेल जोपर्यंत आपण घरी जाणार तोपर्यंत प्रवास थांबणार नाही. चला इथून चढा तिकडून उतरा. तर मित्रांनो आम्ही आता डायरेक्ट आलेलो आहे सरोजिनी मार्केटात. आणि मार्केट खूप मोठं आहे. तर समजत पण नाही की कुठलं घ्यावं काय बघावं काय नाही. तरी पण म्हटलं इकडेच बघावं थोडंसं. सर्वजण सोबत होते कारण इथं खूप भीती आहे की थोडंसं जरी बाजूला राहिलं माणूस
ठरून जातो. त्यावेळेस मग थोडंसं चालू इकडे खरेदी वगैरे घ्यायचं. इकडे पान चालू आहे. काय घ्यावं चालू आहे विचार. खूप मोठं मार्केट आहे. तर नेमकी समजत नाही आता काय घ्यायचं तर बघूया काय इकडे बघायचं थोडं. इकडे बघायचं थोडं. खूप मोठं मार्केट आहे. नेमकं काय घ्यावं कुठं घ्यावं काय समजत चालू आहे खरेदी. एकदम स्वस्त दरात नाही आहे. आपल्या इकडच्यापेक्षा खूप स्वस्त आहे. लहान मुलाचे कपडे स्वस्त आहे. मोठ्या माणसाचे पण कपडे स्वस्त आहे. तर मित्रांनो फायनली 2 स्वेटर काढलेले त्यामधले चांगले. आणि काय घेतात चालू आहे परफेक्ट इकडं. आणि इकडं 2 जण थकलेले आहे बसलेले. कारण थोडासा आराम लागणार आहे. रात्रभर प्रवास झाला. आताचा प्रवास असा आहे. चांगला आहे का? छान वाटत आहे तुमचं जड आहे. कारण हिवाळ्याच्या हिशोबाने घेतलेला आपण. एक व्हाईटमध्ये घेतलेला हा पण घरी गेल्यावर तुम्हाला बघायला भेटणार आहे. ते पण विचारतो खूप सारे. आता नेमके काय मनाली झालं आताच तिकडं फिरणं झालं. आणि सर्वजणी मार्केटात पण आपण काय काय खरेदी करावं काय चला आता बोलूया. कुठलं पण निवड केलं संपत आलेलं आहे. कारण सर्व जणांना बॅग वगैरे भरलेलं आहे असं. आणि दिल्लीतलं बरीचशी शॉपिंग होती सर्व केलेली आहे. चलो बाय बाय. त्याच्यानंतर आता निघायचं आहे आम्हाला. सर्वजणांनी बॅग वगैरे काढलेल्या आहे. समजत नाही नेमके काय तर बघा रूम मध्ये बघा काही राहिलं असेल तर सर्व चेक करून घ्या. काय राहिलं का बघा रूम मध्ये. तर ही आमची दिल्लीमधली रूम होती. 5 स्टार रूम हॉटेल चाणक्य प्रशस्त प्रकारचं आहे. चाणक्य. चला आणि सर्वजण आता हॉटेल चाणक्य. चला मित्रांनो कसा वाटला हा प्रवास. बाय बाय. एकदम मस्त वाटलं. आणि दिल्लीकर बाय बाय. आणि आमची मनालीकर. पहिल्या वेळेस आलो ना आपण रिव्ह्यू. हो याच्या आधी आलेलं आहे? नाही दिल्लीमध्ये आलो. आम्ही दोघं आणि पहिल्या जॅकेट वेळेस सांगा कसं दिसतंय. मी नवीन घेतलंय बरं का. हे दिसासाठी घातलंय. बघा कसं दिसतंय सांगा. तर आमचा जो प्रवास होता मनाली प्रवास एन्जॉय टूर जबरदस्त झाला. आम्ही विजय भाऊसोबत खूप एन्जॉय केला. खूप मजा आली. खूप आनंद त्यांची आम्ही मजा घेतली. त्यांनी आमची आणि खूप एन्जॉय केला मस्त. आणि नेक्स्ट टूर आमचं पुन्हा एक राहणार आहे. तो आता आम्ही डिस्कस केल्यानंतर तो नेक्स्ट टाईम राहणार पण मस्त राहणार तो पण. तुमच्यासाठी असेच व्हिडिओ येत राहणार आहे. तुम्ही आमचा चॅनल नवीन असेल तर कंटिन्यू बघा. आणि यांची प्रत्येक व्हिडिओला लाईक करा शेअर करा. जितकं होत असेल तितकं. यांची खूप मेहनत आहे. प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. आणि ताई पण आहेत आणि मुंबई आहेत. आता कसं व्हिडिओमध्ये खूप छान आमचं टूर झाला. खूप छान वाटलं. विजयदादांनी खूप धमाल केली. सगळ्यात जास्त एन्जॉय मी केली. आम्ही काहीच एन्जॉय केलं नाही. सर्वजण सोबत होतं त्याच्यामुळेच मजा आली. एकटं असतं तर मजा नसते आली. कारण सर्वजण एकामेकाला सहाय्यक होते. आणि सर्वांच जे होतं डिस्कशन मजा आली. धमाल आली. खूप छान मजा आली. पुन्हा आपण काहीतरी नवीन आता आपण काय करूया एअरपोर्टला जाऊया. आपली तिथं भेटूया तुम्हाला 2 मिनिटात. ओके चला निघतोय आम्ही.